आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा प्रतिलक्ष्मीचा जाण तसे सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझ मुकली राहायचे नाही. जैशी स्थिती आहे तैसा परी राही कौतुक मे पाये संचिताची हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म गेली. एका जनार्दनी भोग प्रालब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म गेली. महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडलिकाय दातुं नंद्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतारिया दुसरे चरण संतारिया कृपादाने कथित यांच्या कृपाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका याची गुढी दीपक दिव्य झाला हरिभक्ती लागून तारी समजता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा. प्रस्तुत सेवेकरता अभंग असणारा आपल्याला सर्वांना परिचित असणारा आपल्या नाथबाबाच्या हरिपाठामधलाच असणारा अभंग आहे. हरिमुखी आवडीने भावी हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा प्रतिलक्ष्मीचा जाण तसे. कारण हरिपाठ हा संत महात्म्याने आपल्याला बोध करण्याकरता कशा करता या मानव जीवाला या मानव जीव आपल्याला प्राप्त झालेला आहे या मानव जीवाने काय केलं पाहिजे तर भगवंताचं नामस्मरण केलं. कशासाठी प्राप्त झाला जे भगवान परमात्म्याने आपल्याला प्राप्त करून दिला भजन करण्याकरता इतर करण्याकरता नाही बरं का. ज्याची आणि असणारी आपण ध्यान करावं त्या भगवंताच. कारण नित्य हरिपाठ आपण म्हणला पाहिजे वारकरी वारकरी जो नित्य हरिपाठ म्हणतो त्याला वारकरी म्हणा. दिंडीत आल्यावर नाही जसं ब्राह्मण आहे त्रिकाल संज्ञा करतो तसं वारकरीने तीनदा हरिपाठ म्हणला. हरिपाठ म्हणजे हरीचा पाठ हरीचं चिंतन. जो हरीचं चिंतन करतो त्याची सगळी चिंता निवारण होऊन जाते. हर हरंती पापान सर्व चिंता दूर होते. म्हणून नाथ महाराजांनी उपदेश आपल्याला सुलभ आणि सोपा केला. हरिपाठ अवघड काही सांगितलेलं नाही. त्यातली त्यात ज्ञानोबारायाने थोडं अवघड सांगितलं पण नाथ बाबांनी त्याच्यामध्ये सोपं करून सांगितलं. नाथ बाबाने सांगितलं जर जो कोणी भजन करत नसेल नामस्मरण गात नसेल त्याचा जीवन व्यर्थ आहे. नामाविन मुख सर्पाते जीवान वेकाळ सर्प आहे वाचा नव्हे लावळ चळू त्याची चिने यातना भोगनीय. नाथ महाराज सोप्या गोष्टी सांगतात पण ते शाली जोडीत बर का. शालीत जोडीत नाथ बाबांनी सांगितलं बाबा भजन करा ते प्रेमाने करा भक्तीने करा. भक्ती जर नसेल तर उपयोग नाही बर का. भक्ती नसेल तर उपयोगाची नाही आवड नसेल तर उपयोगाची नाही. म्हणून इथं जे भजन करायचंय जे दिंडीमध्ये आपल्याला भजन करायचंय संकीर्तन करायचंय ते आवडीने केलं पाहिजे. आवडत नसेल तर काय उपयोग. म्हणून त्याच्या करता कारण ही वाटचालीचं कीर्तन आहे म्हणून झटकन आवडेल. कारण वाढली 10 तुम्ही म्हणता महाराज लवकर लवकर आवरायला लागलं. मी आपण सर्वजण चलून थकून आलेलो सांगायला काय आपल्याला काय सप्त्यातलं कीर्तन नाही. नाथ बाबाची सेवा करा. कशामुळं जी चालत आलेली आहे माझ्या वडिलाची मिराशिका देवा तुझी चरण सेवा त्या देवाची सेवा करायची. अहो
सेवेत जितकं फळ आहे ते फळ कशातच नाही. आता एक जण म्हणले महाराज सकाळी एक कीर्तन झालं, आता संध्याकाळी तुमचं कीर्तन. अरे पूर्वज लोकांनी जे लावून दिले ते आमचं परमभाग्य. नाथबाबाची एवढी सेवा करायला आम्हाला भेटतंय, सोपं नाही महाराज. का? पूर्वजांनी याच्यासाठी खूप साधना केल्या, कष्ट केले. तेव्हा आम्ही इथं आईच्या पिठावर रिगोट्या वाढायला, आमच्या आईच्या पिठावर रिगोट्या. आम्ही काही जमीन कुठे विकत घेतली नाही, नांगर विकत घेतली नाही, आवत विकत घेतली नाही, बैल विकत घेतली नाही, काही केलं नाही. आहे ते चालवायचं, सगळं करून ठेवलंय. पण ते आम्हाला अवघड चाललं. खरे का नाही? नाथ बाबा करून ठेवतात, आपण काय करणार? संत हे सर्वस्व करणारे आहे. म्हणून इथेशी सेवा आहे ही पूर्वपार चालत आलेली आहे. पूर्वपार बाबांनी त्या दिवशी परांड्यामध्ये सांगितलं आमच्या वडिलांनी, गुरुवर्य आमचे वडील, की बाबा अनादिकालापासून चालत आलेली माझी 5वी पिढी. म्हणून ही सेवा आहे. सेवेत जे आपल्याला सेवा कशामुळे करायची आहे? नाथबाबाची संतांची सेवा कशा करता करायची आहे? की जीवनामध्ये आपल्याला त्यांची कृपा दृष्टी करून घ्यायची आहे, कृपा आपल्यावर करून घ्यायची आहे, जीवन आपलं सफल करून घ्यायचंय, म्हणून सेवा करून करायची संतांची. कारण जशी मोबाईलची बॅटरी चार्जिंग केल्यानंतर ती दिवसभर राहते, तशी नाथ बाबा बरोबर चलून वारीमध्ये त्यांची सेवा करून आपल्याला ही वर्षभराची बॅटरी चार्जिंग करायची. विठाला 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 नाथ बाबा बरोबर आपण चालत आलेलो आहोत. नाथ बाबांनी हरिपाठामध्ये सांगितलं, आवडीने भावी हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. आवडीने आपण नाम घेतलं पाहिजे, कारण सर्वात महत्वाची आवड आहे. खरे का? आवड आहे का नाही? तुम्हाला भाजी आवडली, आता इकडे बाजार आमची भेटली, बाजार आमची करकम मधली फार आहे, बरं का? कारण आम्ही 1-2 वेळेला खाल्ली होती. लोक म्हणले इकडे फार आवडते. तशी आवड आहे काही? तशी आवड नाही. आपण अंतःकरणामध्ये भगवंताबद्दलचा भाव निर्माण केला पाहिजे, भाव निर्माण केला पाहिजे. कारण देवाला भावच आवडतोय, देवाला बाकी काही नाही आवडत. भावी न देव न कळे संध्य, गुरवी ना अनुभव कैसा कळे. भाव सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे, आवड सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून संत महात्मे सांगतात, बाबा तुम्ही आवडीने नामस्मरण करा. कोणाचं नामस्मरण करा? संसाराचं का? बायकोला फोन लावायचा संध्याकाळी, काय चाललंय काय नाही, वारी तिकडे आहे, पाऊस तिकडे कसं काय. चिंतन घरचं करायचं नाही, घरचं चिंतन इथं करायचं. इथं जर चिंतन केलं तर तिकडली चिंता हरून जाते. कारण का? देव आणि संत ही सगळी चिंता आपली हरवणार. म्हणून नाथ बाबा बरोबर असो की माऊली बरोबर असो की संता बरोबर असो, कोणाबरोबरही असो, आपण चिंतन केलं पाहिजे. चिंतनाने देवाची प्राप्ती, चिंतेने चितेवर जावं लागतं. कुठं? मेल्यावर नेऊन घालते स्मशानात, आणि मग तिथं गेल्यावर सगळेजण आपल्याला जाळून वापस येतात आपली रात्र. कशाने? चितेने. चितेच आपल्याला रचतात. कशामुळं? कारण माणूस रात्रंदिवस संसारामध्ये चिंताच करतो, माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं कसं होईल, माझं कसं होईल. इथं पंढरपूरला आला तरी चिंता करतोय तिकडली. पाऊस पडला असेल, पोराने खत घालून दिलं, खत आणून दिले, घातलंय का नाही, करायची काय चिंता तुला? इथं 2 टायमाला 3 टायमाला 4 टायमाला अहो लोक स्वला लावून असे आडवायला लागले तुम्हाला खायला. खरे की नाही? आज वाटारी कसं होतं, 2 पुरी उभा राहिलेल्या होत्या, दोन्हीकडून 2 दोरी धरल्या, त्या पोरी बाबा जायचंच नाही, चहा तरी पिऊन जा, खिचडी तरी खा, भात तरी खा, काहीतरी खा. का? त्यांच्या
माझ्या अंतःकरणामध्ये प्रेम आहे, आवड आहे, भाव आहे, म्हणून आपल्याला ते करायचं. एरवी तुम्ही या बरोबर उद्या ना फिरून पंढरपूरची वारी झाल्या, द्वादशी झाल्या, कर्कम मार्गे आपल्या गावाकडे जावं. अहो कुणी नाही विचारणार, त्या बाबा बळ आपल्याला विचारते. विठाला विठाला म्हणून आपण अंतःकरणामध्ये शुद्ध भाव ठेवून भगवंताची साधना केली पाहिजे, आवड निर्माण केली पाहिजे. पण आपल्याला आवड निर्माण होतच नाही का? कारण आपलं मन सगळं चित्त कशामध्ये, विषयामध्ये गुंतलेला आहे. विषय उडवलेला जीव कुणीकडे ओढला, जीव विषयाकडे ओढलेला. किती जरी प्रयत्न केला बाहेर निघायचा विषयातून, तो विषयातून मग या जीवाची कीव करणारा कुणी नाही बरं का. आपुली आपणच सगळे, आपुली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. कारण संसारातलं बंधन तोडणारा कुणीच नाही, आपल्याला तोडावं लागेल. म्हणून त्याच्याकरता जसं हरण विषय गीतामध्ये भ्रमण होतं आणि सर्वस्वाचा आपला नाश करून घेतो, तसं आपण विषयात भुललो, ममत्वात भुललो. हे माझे ते माझे, त्या मायेत गुंतलोय. माया विघ्ने भ्रमला घरी, म्हणता मी माझी घरी, घेतो संपत्तीची वारे, साचुकारी जाईन. धनदारा पुत्रजन बंधू सोयी रे पिसोन, सर्व मिथ्याये जाणून शरण दिगा देवा. त्या मायेत गुंतलो सगळे आपण, त्या विषयाकडे ओढले आणि असणारे आपण जीव सगळा भुललेला आहे. नकोय त्या गोष्टीकडे आपण भुललेलो आहे, नकोय त्या गोष्टी. त्या विषयापासून कुठल्याही प्रकारचं सुख आपल्याला प्राप्त नाही. विषयोडी भुलले जीव, करीन कोण कीव, भाव नारायणी भाव. विषयात भुललाय सर्व जीव, याची कोणी करणार आहे. उपजीन नारायणी भाव, नारायणाबद्दल भाव आपल्या अंतःकरणामध्ये नाही. पंढरीच्या वाटा विचारलो, फक्त सकाळी उठलं की जेवायला का भेटत म्हणजे करणारे करते आपल्याला. देवाविषयी भाव, झोपायला संध्याकाळी दुपारच्याला जेवण झालं म्हणजे संध्याकाळच्या आपल्याला झोपायला चांगली जागा म्हणजे विठाला 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 पंढरीत येत असताना, आपण वारीमध्ये येत असताना संत महात्म्याबरोबर आपण चालतोय, कारण का नामस्मरण आणि आवडीने जर नामस्मरण केलं, नाम त्या भगवंताचं घेतलं, तर सगळं भगवान परमात्मा आपलं सर्व दुःख निवृत्त करणारा, दुःखाची निवृत्ती सुखाची प्राप्ती भगवंत करणार. कशाने? नामाने. अरे अनेक जणांचं दुःख निवृत्त केलं देवाने. कोणाचं केलं? गजेंद्राचं दुःख निवृत्त केलं. गजेंद्राने हाका मारिले देवाला, देवा अरे त्या मगरीच्या जबड्यात मी गुंतलोय, मला त्याच्यातून सोडो. देवाला धावा केला आणि देव भक्ताकडे पळत आहे. का? कारण आवडीने त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलेलं होतं. गजेंद्र हा इंद्रद्रुम नावाचा राजा, पांडवाच्या वंशातला होता. त्याने अनेक जन्म भगवंतासाठी साधना केलेली होती. एका जन्मातल्या साधनेने, एका जन्मातल्या नामस्मरणाने, एका वारीने देव प्राप्त न होणार. तुम्ही म्हणताल एक वारी झाली की मला देव भेटला, भेटणार.
गजेंद्र आहे अनेक दिवस साधना केलेल्यावर अनेक जन्म किंवा आता आणि असणाऱ्या प्राण्याच्या रूपात तो आला आणि भगवंत प्राप्त करून घेतला. गजेंद्राला कशामुळे नामस्मरण, कारण नाम हे सर्वस्व तारणार. नाम पवित्र आहे, नाम मंगल स्वरूप आहे. कोणाचं? त्या भगवंताचं. पवित्रा नाम पवित्र मंगलानाम. भगवान परमात्म्याचं नाम हे सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे आणि कलियुगात तेच सर्वात श्रेष्ठ आहे. कलियुगामादी करावे कीर्तन नारायण दिल आणि कलियुगात बाकी काहीच करायची गरज नाही. जप तप कर्म क्रिया नियम धर्म वागुगाचे श्रम हरिपाठी गेले ते निमंतचे ठेले भ्रमर कुंतले सुमंत की दानोबाराय सांगितलं बाबा अनेक काही करायची गरज नाही. ज्यांनी मागून नाव घेतलंय ते तरुणी गेले. त्याच्याकरता आपल्याला भवसागरातून, या संसार रूपी भवसागरातून जर तरुण जायचं असेल तर भगवंताचं आवडीने नाम घेतलं पाहिजे. मग नाम घेतल्यानंतर काय प्राप्त होईल? आवडीने भावी हरिनाम तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तो भगवान परमात्मा सर्व काही तुझं सर्वस्वानी असणारा करणारा आहे. वाहम क्षेम सर्वस्व तुझं घर संसार सर्व परमार्थ काही जे असेल ते सगळं भगवान परमात्मा आपल्या भक्ताचं ओझं आपल्या पाठीवर घेतो आणि भक्ताचं कार्य चालवतो. आपल्याला काळजी करायची गरज नाही. काळजी आणि देवाला आपली, अरे आपल्याला त्यालाच काळजी आहे. त्याला काळजी म्हणूनच पाऊस पाडतोय तो. आपल्याच्यानी पाऊस पडणारा नाही. तुम्ही म्हणता माझ्या याने पाऊस पडला, तुझ्या याने काहीच नाही. सर्व चिंता त्याला. नको खेद करू कोण, खेद करू नका, दुःख मानू नका. का म्हणले मी देवाची खूप साधना केली, महादेवाला म्हणले मी फार 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 पाणी घातलं, नाथ बाबाची खूप सेवा केली, पण नाथ बाबांनी मला काही दिलंच नाही, महादेवानी काही मला दिलं. मिश्रा महाराजांनी सांगितलं म्हणले एक लोटा जल का एक बेल का पत्ता सब समस्ये का हाल हो जाएगा. सांगितलं की नाही? सांगितलं सकाळी मी. यांनी देव प्राप्त होणारा नाही. का? अंतःकरणामध्ये देवाबद्दल भाव आवड नाही. दुसरं करायला म्हणून आपण तिसऱ्याने केलं, ती करायला लागली शेजारी करायला पादर. म्हणून हे सर्व काही आहे करणारा भगवान परमात्मा आहे. तो कशाने प्राप्त होणारा? नामाने प्राप्त. नामाने सर्वस्व भवसागर आपला तरुण जाणार आहे. त्या भगवंताला विनंती करायची, देवा मी रात्रंदिवस तुझं नाम गाईल, मला बाकी काहीच करायचं नाही, पण मला या भवसागरातून पलीकडे नाही. कारण का? भवसागरातून, संसार रूपी भवसागरातून पलीकडे नेणारा भगवान परमात्मा. आपण चिंता करायची गरज नाही, खंत करायची गरज नाही. फक्त देवाला सांगायचं प्रभूजी नाव किनारी. नाव ही 3.5 हाताची नाव आहे. तिला फार सुख दुःख आहे. काय वारा आली की पाण्यामध्ये टळमळ टळमळ करते, केव्हा दुःख आल्यानं. हिला 9 द्वारे, नौकेला 9 द्वारे, या 9 द्वारातून पाणी हवा शिरत. माणूस घेतो काय करावा दुःख आल्यानं. पण भवसागरातून तरुण नेणारा भगवान परमात्मा. तुम्ही चिंता करायची नको, खेद करू कोणत्या गोष्टीचा लक्ष्मीचा जाणत. तो भगवान परमात्मा सर्वस्व करणारा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाण, तसे सकळ जीवाचा करीतो सांभाळ. अरे सगळ्या जीवांचा तो सांभाळ करणारा. तुझ्या एकट्याचा काय? जे किडे मुंग्या जे जे काही जंतू सुद्धा मादीमध्ये दिसत नाही, त्या जीवाचा सुद्धा तो सांभाळ करणारा. तुझा सांभाळ नाही करणारा तो? अरे सर्वस्व करणारा. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा, सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मुकली. तुला तो विसरून नाही, विसरणारा नाही. म्हणून नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणार, तशी सकळ जीवाचा करीतो सांभाळ तुझं मुकलेले आहे. जैशी स्थिती आहे तैसा पर्यंत आहे, कौतुक कमी पाहे संकेताची.
जसं प्रारब्ध असेल तसं भोगावं लागतं. हे कोणाच्याच हातात नाही. कोणाच्या हातात आहे का प्रारब्ध बदलायचं? संचित हे पूर्व कर्माने आपल्याला ते भोगावं लागतं. केले कर्म झाले त्यांची भोगा आली, उपजले मेली आई किती म्हणतात महाराज. करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, भोगातो न घडे संचिता वाचोनी, भोगतो ना घडे संचिता वाचोनी, हे भोगातो न घडे संचिता वाचोनी, भोगतो ना घडे संचिता वाचोनी, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, करावे ते मनी समाधान, भोगणे ती फळ त्याच्याकरता समाधान मानव. जे संचित आहे ते संचित कुणी करून ठेवले? आपणच करून ठेवले. कोण करणार? कर्म आपणच केले ना. अहो पेरले आपण, काढलंय आपण, मळी यंत्रातून पोते भरले, घरी कणगीत नेऊन भरून ठेवले. आमचे वडील सांगतात कर्म पेरले आपणच, काढले आपणच, कणगीत भरले आपणच, आणि जशी लागन तसं ते प्रत्येक जन्मात काढायचं आणि खायचं. विठाला 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 विठाला. एका जन्मात नाही का, अनंत जन्मात, अनंत जन्मातलं ही भोग न सरेच संचिता वाचून, संचिता वाचून भोग सरणार. हे संचित आपल्याला निश्चित आहे, ते भोगावंच लागेल. तो महात्मा असो की संत असो, सामान्य पुरुष असो, मनुष्य जीव असो, प्रत्येकाला ते भोगावंच लागतंय. भोगल्याशिवाय जाता येणार नाही. एक महाराज होते, मोठा रोग झाला, डॉक्टरने सांगितलं महाराज तुम्हाला दवाखान्यात नेऊ, तुम्हाला चांगलं सलाईन लावू, चांगले औषध गोळ्या औषध देऊ. महाराजांनी सांगितलं अरे दवाखान्यात येणारे रोग कुठं राहत असतो? कर्म काही संपणार आहे का? आणि माझं जे कर्म आहे पूर्वजन्मातलं ते मला भोगलं. जर माझं शिल्लक राहिलं कर्म तर पुन्हा मला जन्म घ्यावा लागेल. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, तिची अंगी झाली हरी. मला पुन्हा जन्म घेऊन पुन्हा ते भोगावंच लागेल. जन्म घेणे लागे वासनेच्या संगी, तिची अंगी झाली हरी. ती मला भोगावं लागेल. भोगल्याशिवाय जाता येणार नाही. पुढचा जन्म मला कशाला होणार? संत महात्मे योगी पुरुष हे साध्य असतात, हे विचार करतात आणि विचारपूर्वक सर्व गोष्टी करतात. आपण विचार आपल्यापाशी नाही. एखादं कर्म आपण करायला लागलो, एखाद्याने सांगितलं हे करू नकोस, तरी माणूस करतो. पाप करतोय ना, करतोय का नाही? कारण वारीतच सगळे लोक आपण पाप बघतोय. इथं याच्यासाठी आलो का आपण? हे पापच आहे ना. नकोय ते कार्य इथं नाही, भोगावं लागेल. भोगल्याशिवाय जाता येणार. भोगणे ती फळ संचिताची, संचित जसं असेल तसं भोगावं लागेल. म्हणून नाथ बाबा शेवटच्या चरणामध्ये सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारंभाचा, एका जनार्दनी भोग प्रारंभाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, जनार्दनी भोग प्रारंभाचा, एका जनार्दनी प्रारंभाचा. हा
पेट्याचा नाच झाला, हरिकृपे त्याचा नाच झाला, हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. आणि त्याचा नाश झाला, त्याचा नाश झाला, हरिमुखी गातार पलिच्युता, गातार पलिच्युता. दयान माधुता जन्म घेणे घेणे आ, आ, नाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे त्यालाही मागुता जन्म घेणे, हरिमुखी गातार पलिच्युता, हरिमुखी गाता पलिच्युता. प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. नाथ बाबा सांगतात बाबा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. प्रारब्ध संचित क्रियमान ते कशाने नष्ट होत? भगवंताच्या नामस्मरण. नाम हे सोपं आहे, सर्वस्व दुःखाची निवृत्ती करणारं नाम. पण आम्हाला सोपं आहे ते नको वाटतंय. सोपं आहे ते महाराज त्याच्यात काहीच नाही आपल्याला. अरे संत महात्म्याने आपल्याला उपदेश केला, नाम कोणतं घ्यायचंय? रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्वदा. कारण राम हरी आणि राम कृष्ण आणि हरी याच्यामध्ये सर्व सोय. सामान्य मंत्र समजू नका. जितका वेदाच्या मंत्राचा जितका अधिकार आहे, तितका 3 अक्षराचा अधिकार आहे. वेदाच्या मंत्र जितके अधिकाराचे तितके 3 अक्षर अधिकार. म्हणून जर भोग निवृत्त करायचं जर असेल, कर्म जर नाश करायचा असेल, तर भगवंताचं नाम स्वतः आवडीने घेतलं म्हणजे आवडीने भावी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. म्हणून वारीहून जाताना काहीच नेऊ नका. वारी सफल होत नसती बर का. शिळण घेतलं पोराला, घरी साबणच भेटत नाही, ते भांडी घासायचा दगडच घेतला पंढरपुरात गेला.
पण महाराजांनी काय कीर्तनाला सांगितलंय, काय नामस्मरण सांगितलं हे नाही लक्षात ठेवलं. सुनानी सांगितलेलं सामान घेतलं. लेकरायला गाडी, लेकरायला गाडी. एकदा नावी महाराज संत सेना नावी वारीला आले आणि त्या नाव्याला दगड लागतो वस्तारा असा घासल्या. देवाच्या दर्शनाच्या आधी सेना नावा महाराजांनी काय केलं, तो दगड घेतला वस्तारा लावायचा आणि देवाकडे गेले. झोळीत तो दगड टाकला आपल्या पिशवीमध्ये आणि देवाकडे गेले. देव विटेवर उभा होता. देव हसायला लागला. म्हणले सेना वारीला आलं का? म्हणलं हो महाराज. बा देवा मी तुझ्या वारीला आलो. देवाने सांगितलं माझ्या वारीला आला नाही, तुला दगड पाहिजे होता म्हणून तू वारीत आला. तुला वस्त्रा घासायचा दगड पाहिजे होता म्हणून तू वारीला आला, माझ्यासाठी नाही आला. वारीतून काही मिळू नका, फक्त नाम, त्या भगवंताचं नामस्मरण करा. सर्व तुमच्या सुख प्राप्त तुम्हाला होईल. कशाची चिंता तुम्हाला राहणार नको. त्या गोष्टीचा म्हणून आपण वारीतून एवढंच घ्या. रोज नाथ महाराजाचा हरिपाठ म्हणा. माऊलीचं तर म्हणतोच, पण आपल्या काही लोकांना काय माऊलीचं म्हणलं की नाथाचा कशाला. नाथाचा तितकाच अधिकार आहे. आपल्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये माऊली आणि नाथ महाराजांचा दोन हरिपाठ आहे. आज जरी माऊली बरोबर काही दिंड्या जुन्या चालत आहेत तर आधी माऊलीचा घेतात, नंतर नाथबाबाचा हरिपाठ. ही परंपरा आहे. ते आपल्या वारकरी संप्रदायाचं मोठं एक उपासना आहे. वारकरी संप्रदाय उपासना आहे. कारण उपासनेशिवाय देव प्राप्त होणार आहे, साधनेशिवाय देव प्राप्त होणार नाही. म्हणून त्याच्याकरता जातानी तुम्ही एकच घ्या, भगवंताची साधना, नामस्मरण करा. ती आवडीने घ्या. सर्वस्व भगवान परमात्मा. मग नाथ महाराज सांगतात हरिमुखी गाता हरबोली चिंता जन्म घेणे. जर तुम्ही मुखाने नामस्मरण केलं ना, हरी 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 हरी, तुम्ही मनाने सत देणे माया जाळ तुटतील. अनेक नका पडू गबाळाचे भई तिथे आहे. भावे तुळशी जवळ पाणी जोडा हात मनारे म्हणे हा तो कृपेचा सागर नामासाठी पार पावली. तो नामासाठीच पावणारा. नाम घेतलं तर तो आपल्यावर कृपा करणार. म्हणून त्या हरीचं नाव घ्या. सुलभ आणि सोपा. सुलभ आहे, सोप आहे, काही करायची गरज नाही. ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुर्लभ. सगळ्यामध्ये श्रेष्ठ नाम आहे. बाकी काही करायची गरज नाही. म्हणून नाथ महाराज सांगतात हरिमुखी गाता हरपली चिंता. चिंता सर्व संसारातली दूर होऊन जाईल आणि पुन्हा जन्म मरणाला यायची गरज नाही. कशाने? नाम घेतलं. अंतकालाच्या वेळेला नामस्मरण आलं पाहिजे मुखाला. हो, माझ्या वेळेला एवढा पापी होता, पण मुलाच्या काय निमित्ताने होईना नारायण नारायण नामस्मरण सुरू केलं, मुक्त झाला आजा. अरे एवढा नामाचं महत्व. अरे तो वाल्या कोणी पाप करत होता, लोकाला मारित होता. एक ब्राह्मण मारला तर त्यांनी दगड टाकायचा रान्नावर. असे 7 रान्न भरलेले होते. इतके ब्राह्मण ब्रह्महत्या केलेल्या होत्या, पण नामाने सरला. म्हणून सर्वांमध्ये नामश्रेष्ठ आहे. हरिमुखी गाता हरपली चिंता मागुता जन्म पुन्हा जन्म घ्यायची गरज नाही. नाथ बाबा सांगतात. म्हणून विठोबार कुमारी बार है विठोबार कुमार, विठोबार कुमार,
गोपाल कुमार 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 बोला पुंडली गवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन एकनाथ महाराज की जय गोपाल 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 आवडीने भावे हरिनामजेशी तुझी चिंता त्याचे सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाण तसे हे सगळे नामावर तरी आपल्याला गाडीत बसा वाटतं गाडीत आपण कितीतरी त्यांच्या जमान्याच्या मागचे हो. खरंच करताय 90 वय आहे 90 हो. पण उड्या मारतील अजून का नामाचा छंद आहे ब्रह्मरस आहे त्या ब्रह्मरसात त्यांना भानच राहत नाही दिनरजनी हाती धंदा गोविंदाची पवाडी रात्र न कळे दिवस न कळे अंगी जे त्याच्यात रममान झाले ना ती अशी नाचत राहते ज्ञानदीप लावू जग म्हणून हेच आपण आणि असणार केलं पाहिजे म्हणून भगवंताची आपण जी सेवा आपल्या परंपरेने आली ती नाथ माऊलीच्या चरणी भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम भानुदास एकनाथ विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय हे विठ्ठल जय जय विठ्ठल शरण शरण एकनाथ नका पाहू गुण दोष उपेक्षिता नाही सत्ता कोणी नका पाहू गुण दोष तुका म्हणे भागवत गेले शुद्ध सत्वला नका पाहू गुण दोष भानुदास